राधानगरीमधील 84 गावात वाढणार इको टुरिझम. MSRDC कडून विकास आराखड्याचे काम सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेल्या राधानगरी परिसरातील 84 गावांमध्ये इको टुरिझमला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता MSRDC कडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी आचारसंहिता संपताच प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील 669 चौरस किलोमीटर परिसरात ही 84 गावे आहेत. सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा भाग नयनरम्य आणि हिरवागार आहे. राधानगरी धरण, काळामवाडी धरण, त्यांचे बॅक वॉटर, अभयारण्य, धबधबे, जंगल आदींनी हा परिसर नटलेला आहे. तसेच ऐतिहासिक ठिकाणांची देणही या भागाला लाभली असून विपुल अशी जैवविविधता आहे. या माध्यमातून त्यांचे संवर्धन, जतन आणि संरक्षण केले जाणार आहे. त्याचबरोबर या भागात पर्यटन आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी MSRDC विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून गेल्या वर्षी नियुक्ती केली आहे. MSRDC कडून या क्षेत्राचा भूवापर नकाशा बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील 1 ते 2 महिन्यात हा नकाशा प्रकाशित केला जाणार आहे. लिडार सर्वेक्षणाच्या आधारे हे काम केले जात आहे. त्यानंतर MSRDC कडून प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.